जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19. शिकवण नाम समास 6. बुद्धिवाद निरूपण नाम. श्रीराम समर्थ. परमार्थी आणि विवेकी त्यांचे करणे माने लोकी, का जे विवर विवरो चुकी पडोच निधी. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19 हे शिकवण नाम आणि त्यामध्ये असलेला समास 6 आहे बुद्धिवाद निरूपण. या समासामध्ये समर्थांनी विवेक, बुद्धी, निस्पृहता, संतसंग, भक्ती, आत्मज्ञानाचा मार्ग यांचं महत्व स्पष्ट केलेलं आहे. मनुष्याने केवळ भावना किंवा अंधश्रद्धेने वर्तन न करता विचारपूर्वक, विवेकाने आणि परमेश्वराच्या स्मरणाने जीवन जगावे, हाच या समासाचा मुख्य संदेश आहे. बघा ना, या समासामध्ये आपण काय शिकतोय? विवेकी मनुष्याची ओळख. समर्थ सांगतात की जो मनुष्य परमार्थी आणि विवेकी असतो त्याचे आचरण हे समाजाला मान्यच असते, कारण तो कोणतेही कार्य करण्याच्या पूर्वी त्याचा योग्य अयोग्य असा विचार करतो. कोणतीही शंका निर्माण झाली तर तो तिचा विचार करून त्याच्यावरती समाधान मिळवतो. तो अनुमान, अनुभव आणि विचार यांच्या आधारे निर्णय घेतो. तो भावनेच्या भरात किंवा मोहाच्या भरामध्ये कुठलंही चुकीचं पाऊल तो उचलत नाही. तो विवेकी मनुष्य. मग विवेक म्हणजे काय हो? काय योग्य काय अयोग्य हा ओळखण्याची शक्ती जी आहे तोच विवेक आहे. निस्पृहता आणि शुद्ध आचरणाचे महत्व. ज्याच्या मनामध्ये स्वतःच्या लालसा, इच्छा, अपेक्षा, वासना भरलेल्या आहेत त्याच्या बोलण्याला कुठला आलाय प्रभाव? समर्थ सांगतात की स्वतः निस्पृह नसलेला मनुष्य इतरांना काय योग्य मार्ग दाखवू शकेल? लालसा आहे, स्वार्थ आहे आणि अहंकारामुळे मनुष्याचा विवेकच नष्ट होतो. उपदेश करणाऱ्याचे स्वतःचे आचरण शुद्ध असणे हे अत्यंत गरजेचं आहे. याच्यासाठी निस्पृहता. ज्याचे जीवन आदर्श असते त्याचेच शब्द प्रभावी असतात. बघा ना, योग्य उपदेश आणि संबंधातील मर्यादा. समर्थ आपल्याला सावध करतात की प्रत्येकाला उपदेश करण्याची घाई करूच नका. ज्याला विवेक सांगायचा आहे, ज्याच्यामध्ये सांगण्याची पात्रता असावी, नाही का? ज्याला वाटतं ना आपल्याला विवेक सांगायचा आहे त्याच्यामध्ये मूळ पात्रता असावी लागते. जवळच्या नात्यांमध्ये जबरदस्तीने ज्ञान सांगितल्यास अनेकदा गैरसमज निर्माण झालेली असते. भावाने भावाला, मित्राने मित्राला, जवळच्या व्यक्तीला सतत शिकवण्याचा प्रयत्न केला तर नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतात. म्हणून योग्य वेळ, योग्य व्यक्ती आणि योग्य पद्धतीचा विचार करावाच करावा. संत संग आणि उत्तम संगतीचे महत्व. बघा ना, समर्थ सांगतात की संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे. मनुष्य ज्या संगतीमध्ये राहतो त्याचा परिणाम त्याच्या विचारांवरती आणि आचरणावरती, वर्तनावरती होत असतो. वाईट संगतीने दुर्गुण वाढतात, विवेक नष्ट होतो. आणि चांगल्या संगतीने सद्गुण वाढतात, विवेक जागृत होतो, भक्ती निर्माण होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणून संत, सज्जन आणि ज्ञानी व्यक्तींचाच संग करावा. बघा, भक्ती, ज्ञान आणि कर्तृत्व यांचा समन्वय. समर्थ उत्कट संदेश देतात. जीवनामध्ये उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट बुद्धिमत्ता, उत्कट योग साधना, उत्कट निस्पृहता ही असलीच पाहिजे. अर्धवट प्रयत्नांनी महान कार्य घडूच शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये ध्येयाची तीव्रता असते त्याची कीर्ती सर्वत्र पसरलेली असते. भगवंताचे नामस्मरण आणि लोककल्याण. समर्थ सांगतात की अखंड हरिकथा, अखंड नामस्मरण आणि अखंड भगवंताचं चिंतन करणारा साधक समाजाला प्रेरणा देत असतो. असा मनुष्य दुर्जनांना योग्य मार्गावरती आणतो, सज्जनांना प्रोत्साहन देतो आणि लोकांच्या मनातील भावना समजून घेतो. बरोबर आहे का? वेळेचे महत्व आणि सावधानता. समर्थ देहाच्या अनिश्चिततेची जाणीव करून देतात. नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वयासा. हा देह कधी संपेल याचा काय भरोसा नाही, कोणाला माहित नाही. म्हणून जो आत्ताचा वेळ आहे ना तो वाया घालवू नको. भगवंताचं नामस्मरण कर, उपासना कर, श्री समर्थ बैठक कर, समाज हितासाठी अखंड प्रयत्न कर आणि जीवनाला सार्थक कर, असंच समर्थ सांगत आहेत. बघा ना, एकांत आणि चिंतन.
काय सांगितलं समर्थांनी? खरी बुद्धी आणि खरा विवेक एकांत चिंतनातूनच विकसित होत असतो. एकांतामध्ये स्वतःच्या विचारांचे आपण परीक्षण करावं, एकांतामध्ये आत्मस्वरूपाचा शोध बोध घ्यावा आणि मी कोण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा एकांतामध्ये शोधावं. जेव्हा साधकाला समजते की बाह्य जगातील गुंतागुंत ही केवळ मनाची निर्मिती आहे आणि आत्मारामाची ओळख झाली की सर्व प्रश्नांचे समाधान होते. बघा ना, समास जो सांगितलेला आहे 6वा बुद्धिवाद निरूपणनाम, या समासाचा मुख्य संदेश काय आहे की विवेकाने जीवन जगा, निस्पृहता धारण करा, संत संग करा, उत्कट भक्ती ज्ञान मार्गाचा स्वीकार करा. योग्य विचाराने आत्मचिंतनाने मनुष्य स्वतःचे आणि समाजाचे कल्याण करू शकतो. विवेक ही जीवनाची दिशा आहे, निस्पृहता ही त्याची शुद्धता आहे आणि भगवंताचे स्मरण हे त्याचे अंतिम ध्येय आहे. समर्थांचा या समासातील मुख्य उद्देश विवेक जागृत ठेवा, बुद्धी शुद्ध करा आणि आत्मारामाला ओळखा. बघा पहिली ओवी, परमार्थी आणि विवेकी त्यांचे करणे माने लोकी, का जे विवर विवरो चुकी पडोची निधी. समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये सांगितलं की जो मनुष्य परमार्थाचा मार्ग जगणारा आणि विवेकाने वागणारा आहे त्याची कृती समाजाला मान्य आहे, कारण तो प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतो. योग्य अयोग्य यातील फरक ओळखून चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वतःला वाचवून घेतो. कसं आहे त्याचं वर्तन? अगदी पहिल्या ओळीत सांगितलं, परमार्थाचा मार्ग जपणारा, जाणणारा आणि विवेकाने वागणारा आपण आहोत का? आधी प्रपंच करावा नीट का, मग परमार्थ करावा विवेका. समर्थांनी सांगितलं की जो परमार्थामध्ये विवेकाने वागतोय, परमार्थाला येतोय, श्री समर्थ बैठकीला येतोय है ना, आणि विवेकी आहे. मग पहिल्या चोवीत काय आहे? परमार्थाचा मार्ग जाणणारा, जाणीव आहे ना परमार्थाची, पण त्याला विवेकाची जोड दिली समर्थांनी. या समासाच्या प्रारंभी समर्थांनी आपल्याला विवेकाचं महत्व सांगून जागृत केलंय. हलवून 2.5 तासाचं श्रवण आहे बरं का, झोपू नका. मनुष्याचे जीवन केवळ इच्छा, भावना, परिस्थितीच्या आधारावरती चालूच नाही. जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी विवेक बुद्धी अत्यंत आवश्यक आहे. परमार्थी आणि विवेकी. परमार्थी म्हणजे कसा हो? ज्याचे जीवन केवळ संसारातील सुखासाठी नसतं तो परमार्थी. जो आत्मज्ञान, ईश्वर प्राप्ती आणि सत्याचा शोध घेतो तो परमार्थी. जो आपल्या कर्मांमध्ये धर्म आणि सदाचार ठेवतो तो परमार्थी. आणि विवेकी कसा आहे मग? योग्य अयोग्य ओळखणारा विवेकी, निर्णय घेण्यापूर्वी विचार करणारा विवेकी, मोह, लोभ आणि अहंकारापासून सावध राहणारा व्यक्ती म्हणजे विवेकी. त्यांचे करणे माने लोकी. विवेकी मनुष्याचे आचरण समाजाला मान्यच असते, कारण त्या विवेकी मनुष्याच्या कृतीमध्ये स्वार्थ नसतो, दूरदृष्टी असते, न्यायबुद्धी असते आणि लोककल्याणाची भावना अखंड असते. ज्यांच्या विचारामध्ये शुद्धता असते त्यांच्या कृतीवर लोकांचा विश्वास निर्माण होतो बरं का. का जे विवर विवरो चुकी ओढोची निधी. समर्थांनी काय दिला शब्द? विवर विवरो, म्हणजे एखाद्या गोष्टीचं विवरण करणे, खोलवर विचार करणे, बारकाईने तपास करणे. समर्थ सांगतात की विवेकी मनुष्य कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारत नाही, तो विचार करतो. याचा परिणाम काय होईल? हे जे मी करतोय हे धर्माला योग्य आहे का? यामुळे स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होईल का? म्हणून तो चुकीच्या मार्गावरती जात नाही, सापडत नाही. बरोबर आहे का? एखादा अनुभव शेतकरी आहे ना, तो बी पेरण्यापूर्वी जमीन, ऋतू, पाऊस, पाणी यांचा विचार करतो. तो विचार न करताच त्याने पेरणी केली असते तर काहीच झालं नसतं, हाताला काही लागलंच नसतं. तसंच विवेकी मनुष्य कोणतेही कर्म करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करतोच करतो. बघा ना, श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यासाठी सांगितलं, पण ते केवळ भावनेनी सांगितलं नाही, तर सांगितलं तुला युद्ध करायचं आहे धर्म म्हणून, युद्ध करायचंय कर्तव्य म्हणून आणि विवेकाच्या आधारावरती आपल्याला युद्ध करायचंय. अर्जुन तर मोहामुळे, विषादामुळे, दुःखामुळे विचलित झाला होता.
श्रीकृष्णांनी त्याला योग्य ज्ञान देऊन योग्य निर्णय घेण्याची बुद्धी सुद्धा दिली. साधकासाठी संदेश दिला समर्थांनी. प्रत्येक कृतीपूर्वी विचार हा झालाच पाहिजे. भावनांपेक्षा विवेकाला जास्त महत्व असलं पाहिजे. परमार्थाचा मार्ग स्वीकारण्यासाठी बुद्धी शुद्ध असलीच पाहिजे. जे स्वतःसाठी आणि समाजासाठी हितकारक आहे तेच आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे. परमार्थी आणि विवेकी मनुष्य विचारपूर्वक आचरणच करतो. त्याच्या कृतीमध्ये शुद्धता आणि योग्यपणा असल्यामुळे समाजामध्ये त्याला मोठा आदर असतो. विवेकामुळे मनुष्य चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचतो. विवेक हा जीवनाचा रक्षक आहे. आणि जर विवेक जागृत असेल तर मनुष्य योग्य मार्गावरती स्थिर राहतो. बघा दुसरी ओवी, जो जो संदेह वाटे जना तो तो कदापि करीना आधी अंत अनुमाना आणून सोडी. ज्या ज्या गोष्टींबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात त्या गोष्टी विवेकी मनुष्य विचार न करता कधीही करत नाही. तो त्या विषयांचा आरंभापासून काय सांगितलं, आधी अंत है ना, आधी आरंभापासून अंतीपर्यंत म्हणजे शेवटापर्यंत विचार करून योग्य अयोग्य ठरवूनच निर्णय घेतो. या ओव्यामध्ये समर्थांनी विवेकी मनुष्याचा निर्णय घेण्याची पद्धत कशी आहे त्याचं वर्णन केलंय. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, अनेक गोष्टी आकर्षक वाटतात, पण प्रत्येक आकर्षक गोष्ट योग्यच असते का असं नाही ना. म्हणून समर्थ सांगतात की संदेह निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून सावध राहावे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा. संदेह म्हणजे काय, व जो जो संदेह वाटेचा ना, संदेह म्हणजे आहे काय, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला गॅरंटी नाही, खात्री नाही, संदेह निर्माण झाला, मनामध्ये शंका निर्माण झाली म्हणजे संदेह आला. योग्य अयोग्य समजत नाही म्हणजे विवेक जिथं नाही तिथं संदेह आहे की नाही. एखादा निर्णय घेताना मन अस्वस्थ होणे, एखाद्या व्यक्तीच्या हेतूबद्दल शंका घेणे, एखादी गोष्ट धर्माला योग्य आहे का असा प्रश्न निर्माण करणे, अशा वेळी घाईघाईने कृती करणे म्हणजे संदेहयुक्त सगळं. तो कदापि करीना. आणि मग विवेकी मनुष्य असल्या गोष्टी करत नाही, दूर राहतो. अशा संशयास्पद, सस्पिशियस म्हणतात इंग्रजीत. विवेकी मनुष्य केवळ लोकांच्या म्हणण्यावर, भावनेच्या भरामध्ये, मोहामध्ये, वासनेमुळे, द्वेषामुळे किंवा तत्कालीन लगेच इन्स्टंट फायदा मिळावा म्हणून तो कुठलाही निर्णय घेत नाही. कोण? विवेकी मनुष्य. तो प्रथम सत्यता पडताळून पाहतो. आणि कशी बघा त्याची ती व्हॅलिडेशन कशी आहे प्रोसेस, आधी अंत अनुमाना आणून सोडी. आणि या ओवीमध्ये अत्यंत महत्वाची शिकवण आहे. एखादी गोष्ट करण्यापूर्वी तिच्या आधी म्हणजे सुरुवातीपासून अंतापर्यंत म्हणजे शेवटापर्यंत विचार करावा. मग आधी म्हणजे काय, हे कुठून निर्माण झालं, या मागचा हेतू काय, हे आधी झालं. अंत काय, याचा शेवट काय आहे, आणि यामुळे कल्याण होईल की नुकसान होईल माझं आणि समाजाचं, याचा विचार करणे म्हणजे काय आहे, आधी अंती अनुमान आणून सोडी. यालाच समर्थ विवेक बुद्धीचा उपयोग असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीला पटकन पैसा मिळवण्याची संधी मिळते पण त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होते की अरे एवढ्या लवकर पैसे मिळत आहेत म्हणजे काय चुकीचं तर नाही ना. मग विवेकी मनुष्य विचार करतो की हा पैसा प्रामाणिक मार्गाने मिळतोय का, आणि हा लगेच मिळणारा पैसा माझ्यावरती परिणामकारक आहे का, आणि माझ्या जीवनावरती त्याचा परिणाम काय, समाजात आणि मनात त्याचा प्रभाव काय पडेल, असा विचार केल्यानंतरच तो त्याच्याबद्दल संबंधित निर्णय घेऊ शकेल. बघा ना, साधकाला अनेक वर्ष साधना मार्ग आणि विचार ऐकायला मिळतात, पण प्रत्येक मार्ग स्वीकारण्यापूर्वी त्याने विचार केला पाहिजे की हा मार्ग मला अहंकार कमी करण्यास मदत करतो का, माझे मन शुद्ध होतंय का, मला परमात्म्याच्या जवळ नेतोय का. श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यास सांगितलं, पण अर्जुनाच्या मनामधील शंका दूर केल्यानंतरच त्याला युद्ध करायला सांगितलं, म्हणून श्रीमद भगवद्गीता सांगितली. प्रथम काय केलं, श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं, धर्म अधर्म समजावून सांगितला, आणि मग अर्जुनाला योग्य निर्णय घेण्यासाठी समर्थ केला. आधी त्याला ती पार्श्वभूमी तयार केली है ना. समर्थांनी सांगितलं बघा, साधकांसाठी संदेश काय, शंका आली तरी घाबरू नका, शंका येणारच आहेत, विचार केला पाहिजे, त्याच्यावरती सारासार विचार केला पाहिजे.
कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारूच नाही आणि कृती करण्यापूर्वी परिणामाचा विचार हा केलाच पाहिजे. विवेकाने घेतलेला निर्णय जीवनाला योग्य दिशा देतो. विवेकी मनुष्य संशयास्पद गोष्टींपासून दूर राहतो. तो प्रत्येक कृतीच्या आरंभापासून परिणामापर्यंत काय करतो, विचार करून मगच निर्णय घेतो. विचारपूर्वक केलेले कर्मच जीवनाला कल्याणकारक मार्गावरती घेऊन जातात. घाईचा निर्णय अडचणीत नेतो आणि विवेकाचा विचार योग्य मार्ग दाखवतो. स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलणेची मानेना, कठीण आहे जनार्दना राजी राखणे. समर्थ सांगतायत की जो मनुष्य स्वतः निस्पृह, निस्पृह म्हणजे कसा हो, इच्छा लोभ आसक्तीपासून मुक्त, निस्पृह नसतो म्हणजे इच्छेपासून मुक्त नसतो, लोभापासून मुक्त नसतो, वासनेपासून मुक्त नसतो, आसक्तीपासून मुक्त नसतो, त्याच्या बोलण्याला लोक मान सन्मान देत नाहीत. कारण स्वतःच्या जीवनामध्ये आचरण नसताना तो केवळ उपदेश करून लोकांना संतुष्ट ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे बरं का. या ओवीमध्ये समर्थ उपदेश करणाऱ्याच्या पात्रतेचं महत्व सांगतात. एखाद्याला ज्ञान सांगण्यापूर्वी ते ज्ञान स्वतःच्या जीवनात उतरवलं पाहिजे. केवळ शब्दांनी उपदेश करणारा पण स्वतःच्या इच्छांचा गुलाम असलेला व्यक्ती प्रभावरहित ठरतो. त्याचा प्रभाव काय असणार आहे? अजिबात नाही. स्वतः निस्पृह सेना, निस्पृहता म्हणजे काय? अपेक्षांचा अभाव, लोभाचा त्याग, मान सन्मानाची इच्छा नसणं, विषयाच्या आकर्षणापासून अलिप्त राहणं म्हणजे निस्पृहता. आणि ज्याच्या मनामध्ये सतत पैसा, प्रतिष्ठा, पद, प्रसिद्धी आणि स्वतःचा स्वार्थ आहे, ह्या सगळ्या इच्छा भरभरून आहेत त्याच्या मनामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये आध्यात्मिक प्रभाव निर्माण होत नाही. त्याचे बोलण्याची माने ना. लोकांच्या शब्दापेक्षा आचरण पाहत आहे की नाही. लोक काय करतात, काय बोलला ह्याच्यापेक्षा तू कसं वागतोय हे जास्त पाहिलं जातं. एखादा व्यक्ती म्हणतो लोभ सोडा, पण तो स्वतः मात्र लोभाने वागतो. लोक तिच्यावरती विश्वास करतील का? नाही. म्हणून समर्थ सांगतात की ज्यांचे आचरण शुद्ध असते त्यांच्या शब्दांना सामर्थ्य असतं. कठीण आहे जनार्दना राजी राखणे. आणि ज्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये स्थैर्य नसते ना, त्याला सर्वांना संतुष्ट ठेवणं कठीण जातं. स्वतःच्या जीवनामध्ये स्थैर्य नाही, बाकीच्यांना काय समाधानी सुखी ठेवशील? कारण आहे त्याला, स्वतःच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोकांकडून हवा तसा मान त्याला पाहिजे. त्याला टीका बिलकुल सहन होत नाही. निस्पृह मनुष्य मात्र कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे त्याचं वर्तन सहज आणि शांत असतं. एखादा विद्यार्थ्यांच्या शिस्तीचा उपदेश करतो पण स्वतःही वेळेचं पालन करत नाही आणि तर विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतो की तुम्ही वेळेवरती आलं पाहिजे. अरे स्वतः ये की, मग कसा प्रभाव पडेल त्या शिक्षकाचा? पण जो शिक्षक स्वतः शिस्तबद्ध जीवन जगतो ना, त्यानं विद्यार्थ्यांना शिस्त शिकवावी. आणि जो स्वतः शिस्तबद्ध जीवन जगत असतो त्याचा प्रत्येक शब्द विद्यार्थ्यांना प्रेरणाच देत असतो. बघा ना, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासारख्या संतांचे सामर्थ्य त्यांच्या आचरणातूनच आलंय. आपल्याला सामर्थ्य काय मिळतंय? कारण त्यांचं आचरणच एवढं शुद्धतेचं होतं. ते स्वतः सूर्यनमस्कार घालायचे. समर्थ स्वतः सूर्यनमस्कार घालत होते म्हणून आज आपल्याला सूर्यनमस्कार घालताना त्यांचा आदर्श आहे. त्यांच्या आचरणातूनच आम्हाला कळाले की त्याची ताकद काय काय होती तब्येत सूर्यनमस्कारानंतर. समर्थांनी जे जे सांगितलं ते स्वतः आधी ते जगले, म्हणून आज आम्हाला ते स्वीकारताना आनंद होतो, कारण आम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होतात. प्रथम स्वतःमध्ये परिवर्तन घडवा. समर्थांनी संदेश दिलाय, प्रथम स्वतःमध्ये परिवर्तन घडवा. उपदेशापेक्षा जास्त आचरणाला महत्व द्या. लोभ, अहंकार आणि अपेक्षा कमीच झाल्या पाहिजेत. निस्पृहता वाढवली की मन शांत होते आणि वाणीला प्रभाव येतो. जो स्वतः निस्पृह आणि शुद्ध आचरणाचा नसतो त्याच्या उपदेशाला कुठलाही प्रभाव राहत नाही. जीवनात जे जे तो सांगत असतो ते ते आचरणात आणले तरच लोकांचा विश्वास आणि आदर त्याला प्राप्त होत असतो. आचरणातून निर्माण झालेले ज्ञानच खरे प्रभावी असते. केवळ शब्दांचे ज्ञान लोकांना मान्यच होत नाही. कोणी दटून उपदेश देती, कोणी मध्यावरती घालती, ते सहजची हळू पडती लालचीने. समर्थांनी सांगितलं
काही लोक अधिकार गाजवून दटून दामटून कठोरपणे उपदेश करतात, उपदेश देती. कसा दटून, कोणी दटून उपदेश देते, कोणी मध्यावरती घालते. मग काही लोक मध्यस्थी करून लोकांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण जर त्यांच्या मनामध्ये लोभ किंवा स्वार्थ असेल तर ते सहजचे हळू पडती लालचीने. मग ते सहजपणे दुर्बल होतात आणि त्यांच्या उपदेशाचं सामर्थ्य कमी होतं, प्रभाव कमी होतो. या ओवीमध्ये समर्थ उपदेश करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणातील शुद्धता किती महत्वाची आहे हे सांगत आहे. केवळ मोठे मोठे शब्द बोलणे, अधिकाराने शिकवणे किंवा लोकांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे एवढं पुरेसच नाहीये. उपदेश करणाऱ्याच्या मनामध्ये लालसा, स्वार्थ आणि अपेक्षा असतील तर त्याची बुद्धी स्थिर राहत नाही. कोणी दटून उपदेश देते. काही लोक उपदेश देताना कठोरपणा निष्ठुर होतात. ते म्हणतात की माझंच म्हणणे योग्य आहे, तुम्ही असलं काही केलं नाही पाहिजे, माझा आदेश तुम्ही पाळला पाहिजे. असा उपदेश कधी कधी बाहेरून प्रभावी वाटतो, पण त्यामागे जर प्रेम, अनुभव आणि निस्वार्थ भावना नसेल तर तो उपदेश टिकत नाही. खरा उपदेश हा अहंकारातून नव्हे तर करुणेतून येतो. कोणी मध्यावरती घालिती. काही लोक दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन बाजूंमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात, वादविवाद मिटवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, समेट घडवून आणण्यासाठी. हे कार्य चांगलं आहे, पण त्यासाठी त्यांच्या मनामध्ये निष्पक्षपणा पाहिजे. बरोबर आहे का? ते सहजचे हळू पडती लालचीने. या ओवीतला मुख्य शिकवणीचा भागच तो आहे की ज्याच्या मनामध्ये लोभ असतो ना, तो कोणत्याही प्रसंगी डगमगू शकतो. लोभामुळे तो सत्य सोडतो, लोभामुळे तो योग्य अयोग्य विचार नाही करत, लोभामुळे तो स्वार्थासाठी तत्वांशी तडजोड करू शकतो. समर्थ सांगतात की उपदेश करणाऱ्या व्यक्तीने प्रथम स्वतःच्या मनातील लालसा दूर केली पाहिजे. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचा उपदेश करतो पण स्वतः फायद्यासाठी चुकीची कामं करतो तर त्याचा उपदेश प्रभावहीन ठरतो. परंतु जो शिक्षक स्वतः प्रामाणिक जीवन जगतो त्याचे मौन सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवून जातात. साधक आणि इतरांना भक्ती, वैराग्य आणि ज्ञान सांगण्यापूर्वी स्वतः लोभ कमी केला पाहिजे, स्वतः अहंकार सोडला पाहिजे आणि मन शुद्ध केलं पाहिजे. नाहीतर साधना ही केवळ शब्दांपुरती राहत. बघा ना, साधकांसाठी उपदेश समर्थांनी दिला की उपदेश करण्यापूर्वी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कठोर शब्दांपेक्षा शुद्ध आचरण हे जास्त प्रभावी असतं आणि मध्यस्थी करताना निपक्षता ठेवली पाहिजे. लोभ आणि स्वार्थ यांना मनात स्थान देऊच नाही. उपदेश करण्यासाठी केवळ ज्ञान पुरेसं नाही, मन निस्वार्थ आणि शुद्ध असावं लागतं. लोभ असलेल्या व्यक्तीचे विवेक बळ कमी होते आणि त्याच्या शब्दांचा प्रभाव हा नष्ट झालेला असतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ नाही त्याच्या वाणीमध्ये खरे सामर्थ्य असते. बघा ना पुढची होवी. जयास सांगावा विवेक, तेची जाणावा प्रतिकंचुक, पुढे पुढे नासक कारभार होतो. समर्थांनी सांगितलं की ज्याला विवेकाचा उपदेश करायचा आहे तो व्यक्ती आधी विवेक स्वीकारण्याच्या योग्य आहे की नाही आपण ओळखलं पाहिजे. जर तो मनुष्यच विवेकाला विरोध करणारा, हट्टी किंवा चुकीच्या मार्गाला चिकटून राहणारा असेल तर पुढे जाऊन त्याचा संबंधाचा किंवा कार्यच नष्ट होण्याची शक्यता असते. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की विवेक सांगताना पात्रतेचा विचार करावा. ही महत्वाची शिकवण समर्थांनी दिली की ज्ञान, उपदेश आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे सर्वांसाठी उपयुक्त आहे, पण ते ग्रहण करण्याची पात्रता प्रत्येकामध्ये समान नसते. जसे सुपीक जमिनीत पेरलेले बीज चांगले वाढते पण दगडावर पडलेले बीज वाया जाते, तसंच विवेकाचे ज्ञान योग्य पात्रता असलेल्या व्यक्तीलाच फलदायी असते. जयास सांगावा विवेक, विवेक म्हणजे सत्य ओळखण्याची क्षमता, योग्य अयोग्य यामधला भेद समजण्याची क्षमता, शाश्वत अशाश्वत यांचा विचार करण्याची क्षमता. परंतु विवेक सांगताना समोरच्या व्यक्तीची मानसिक अवस्था, ग्रहण शक्ती पाहणं तितकंच आवश्यकता आहे. तेची जाणावा प्रतिकुंचक,
प्रतिकुंचक म्हणजे विरोध करणारा, अडथळा निर्माण करणारा, उलटा बोलणारा, चुकीच्या मार्गावरती वागणारा. काही लोकांना योग्य गोष्ट सांगितली ना तरीही ते अहंकारामुळे स्वीकारायला तयार होत नाहीत, स्वतःचं मत सोडत नाहीत आणि सत्य ऐकायला बिलकुल तयार नसतात. अशा व्यक्तीला सतत उपदेश करणे हे निष्फळ ठरू शकते. पुढे पुढे नासक कारभार होतो. अयोग्य व्यक्तीला जबरदस्तीने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर संबंध बिघडतात, गैरसमज निर्माण होतात आणि चांगल्या कार्यामध्ये अडचणी यायला लागतात. म्हणून समर्थ सांगतात की विवेक देताना वेळ, पात्रता आणि परिस्थिती यांचा विचार केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आरोग्याचे महत्व सांगितले पण ती व्यक्ती स्वतःच्या चुकीच्या सवयी बदलायलाच तयार नाही. कितीही सल्ला दिला तरी त्याचा उपयोग होणार आहे का? नाही. प्रथम तिच्या मध्ये बदल स्वीकारण्याची इच्छाच निर्माण झाली नाहीये तर ते काय होणार? पुढे काहीच नाही होणार. म्हणून प्रथम इच्छा निर्माण झाली पाहिजे स्वतःला बदलण्याची. संतांचे ज्ञान अमूल्य असते पण ज्याच्या मनामध्ये अहंकार आहे, हट्टीपणा आहे, स्वतःचे श्रेष्ठत्व याने त्याचं मन भरलेलं आहे तर त्याला ते ज्ञान लगेच समजेल का? नाही. म्हणून शिष्यामध्ये नम्रता आणि जिज्ञासा खूप गरजेची आहे. ज्ञान देताना समोरच्या व्यक्तीची पात्रता ओळखा, सत्य सांगावे पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने. अहंकारी मनाला जबरदस्तीने बदलता येत नाही. प्रथम मन तयार झाले पाहिजे आणि मग त्यामध्ये ज्ञान रुजत असते. विवेकाचा उपदेश योग्य पात्र व्यक्तीलाच करावा. बरोबर आहे का? जो मनुष्य सत्य स्वीकारण्यास तयार नाही आणि सतत विरोध करतो त्याच्याशी केलेला व्यवहार पुढे अडचणीचा ठरू शकतो. ज्ञान देण्यापेक्षा आधी पात्रता ओळखणे हाच विवेकाचा सर्वात मोठा भाग आहे. बघा पुढची उभी. भावाचा भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकांत महंती मांडूच नये. समर्थांनी सांगितले जवळच्या नात्यांमध्ये, भावाभावांमध्ये, बहिणी बहिणीमध्ये, एकमेकांमध्ये, नातेवाईकांमध्ये सतत उपदेश करण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे. आणि जर केला, नुसतं उपदेश करतोय, भावाला उपदेश, बहिणीला उपदेश, भाच्याला उपदेश, भाचीला उपदेश, पुतण्याला उपदेश, पुतणीला उपदेश, आणि असा प्रयत्न जर त्याने केला तर अनेकदा त्यातून अडचणी निर्माण होतात आणि शिवाय अपमानाची वेळ सुद्धा येते. ओळखीच्या आणि जवळच्या लोकांमध्ये स्वतःची मोठेपणाची भावना किंवा अधिकार गाजवण्याचा आपण प्रयत्न करूच नाही. समर्थ क्लिअर सांगत आहेत की नाते संबंधामध्ये विवेकाने वागण्याचा मार्ग कसा असावा. ज्ञान, विवेक आणि चांगला सल्ला देणं हे योग्यच आहे, पण हे ज्ञान, विवेक आणि चांगला सल्ला देताना समोरच्या व्यक्तीची मनस्थिती, परिस्थिती, नात्यांची मर्यादा, योग्य वेळ आणि बोलण्याची पद्धत यांचा विचार गरजेचा आहे ना. भावाचा भाऊ उपदेश देते. जवळच्या नात्यामध्ये अनेकदा असा भाव निर्माण होतो, मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, तुला काय लय अक्कल आहे, तुला काय लय अक्कल आहे, गप बस. असा एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणतो, तू माझा ऐकतच नाही. घरातला करता धरता मी कर्तुकीला आलोय, मी घराचा कारभारी आहे. यातून प्रेमाचा उपदेश हळूहळू अधिकाराच्या भावनेत बदलू शकतो. खरा सल्ला हा प्रेमाने आणि नम्रतेने द्यावा. पुढे पुढे होते फजिती. ज्याला वारंवार शिकवले जाते त्याला कधी कधी असं वाटतं की माझा अपमान केला जातो. ही सारखंच मला सांगते, म्हणजे मला अक्कल नाही का काय, हे आता काय माझ्यावरती कंट्रोल ठेवतो का काय, माझ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्याला वाटू शकतं. किंवा मला कायमच कमी लेखलं जात आहे अशी भावना त्याच्यामध्ये येते आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होत असतो. बरोबर आहे काय? म्हणून समर्थ सावध करतात की अति उपदेशामुळे स्वतःचीच फजिती होऊ शकते. ओळखीच्या लोकात महंती मांडूची नये. महंती म्हणजे मोठेपणा, महानपणा, श्रेष्ठत्व दाखवणे. ओळखीच्या लोकांमध्ये मीच ज्ञानी आहे, माझेच म्हणणे कसं योग्य आहे असा भाव ठेवून. कारण जवळची माणसे आपले खरे स्वरूप जाणत असतात. त्यांच्या समोर कृत्रिमपणा कधीही टिकत नाही. माहिती असते हो त्यांना आपली लायकी. एखादा मोठा भाऊ सतत छोट्या भावाला जीवनाचे धडे देत राहिला पण स्वतःच्या वागण्यामध्ये वर्तनातल्या चुका असतील तर त्या छोट्या भावाच्या मनात त्याच्या आदराऐवजी निराशा असेल ना, अरे काय हे सांगतं, हे स्वतः तर वागत नाही मला. पण तो सल्ला त्यांनी योग्य वेळी प्रेमाने आणि स्वतःच्या आचरणातून दिला तर तो जास्त प्रभावी राहतो. साधकाने
इतरांना ज्ञान देण्यापूर्वी स्वतःचे मन तपासावे. मी दुसऱ्याला सुधारत आहे, ही सुधारक वृत्ती मनातील भावातील काय करते, सूक्ष्म अहंकार असतो त्या ठिकाणी. खरा ज्ञानी व्यक्ती हा नम्रच असतो. स्वतःच्या आचरणाने तो शिकवतो. आवश्यकता असेल तेव्हाच तो बोलतो. त्यामुळे समर्थांनी संदेश दिलाय की जवळच्या व्यक्तींवरती आपलं असलेलं ज्ञान लादू नये. प्रेमाने आणि नम्रतेने त्यांना मार्गदर्शन जरूर करावं. स्वतःचे आचरण हेच सर्वात मोठे शिक्षण असलं पाहिजे. त्यातूनच त्यांना दिसलं पाहिजे कसं जगावं. दुसऱ्यांना कमी लेखू नये आणि दुसऱ्यांना कमी लेखून स्वतःचे श्रेष्ठत्व तर बिलकुल सिद्ध करू नये. जवळच्या नात्यांमध्ये सतत उपदेश करणे, मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या नात्यांमध्ये ताण तणाव निर्माण होतो आणि विवेकी मनुष्य योग्य वेळ, योग्य शब्द आणि नम्रतेनंच मार्गदर्शन करतो. ज्ञानाचा अभिमान एकदा का झाला की ज्ञानाचं सामर्थ्यच कमी होतं आणि नम्रतेतूनच खरा प्रभाव निर्माण होतो. बघा ना, पहिले दिसे परिणासे, विवेकी मान्य करीती कैसे, अविवेकी ते काही जैसे तैसे मिळती तेथे. सांगितलं समर्थांनी की जी गोष्ट सुरुवातीला चांगली, आकर्षक आणि सुखद दिसते तीच गोष्ट पुढे जाऊन नाश होते. मग अशी गोष्ट विवेकी मनुष्य कधी स्वीकारत नाही, कारण अविवेकी मनुष्य बाह्य आकर्षण पाहून विचार करतो आणि विचार न करता त्याच्यामध्ये अजून अजून अडकत जातो. या ओवीमध्ये समर्थ दूरदृष्टी आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याचं महत्व सांगतात. मनुष्य अनेकदा है ना एखाद्या गोष्टीचे फक्त बाह्य रूप पाहतो, जे लगेच सुख मिळेल ना आणि लगेच आकर्षक वाटेल ना त्याच्याकडे तो ओढला जातो. पण विवेकी मनुष्य त्या गोष्टीचा शेवटचा परिणाम काय होईल याचा विचार करतो. बघा, पहिले दिसे परिणासे. पहिले जगातील अनेक गोष्टी अशा असतात की पहिल्यांदा सुरुवातीला चांगल्या असतात, चांगल्या वाटतात, पण पुढे जाऊन ते दुःख निर्माण करतात. अतिविशेष सुख जे आहे ना ते सुरुवातीला खूप आनंदी वाटतं, नंतर नंतर त्यांनी शरीराला त्रास होतो, शरीर कमकुवत व्हायला लागतं. अति केलं ना अति होणारच. मनाला त्रास होतो, बुद्धीला त्रास होतो. चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा सुरुवातीला लय एन्जॉय केला, नंतर काय पडते आता इन्कम टॅक्सची धाड, आता इथे चौकशी, भीती यायला लागली, आता झोप लागणार, झोपिया गोळ्या खाते. अहंकारामुळे मिळालेला मान तात्पुरता असतो, पण लोकांच्या मनामध्ये काय झालंय, नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला, कारण अहंकारातून त्याने तो मान सन्मान घेतला. म्हणून सुरुवातीला सगळं जे गोड गोड गुलाबी गुलाबी वाटतं ना त्याचं ते आकर्षण पाहू नये बरं का. बघा, विवेकी मान्य करीती कैसे, विवेकी मनुष्य विचार करतो याचा शेवट काय, याचा अंतिम परिणाम काय होईल आणि हे शाश्वत आहे काय, आणि यामुळे माझी आध्यात्मिक उन्नती होईल का. ज्याचा परिणाम वाईट आहे ते बाहेरून कितीही आकर्षक असलं तरी विवेकी मनुष्य तसल्या गोष्टी स्वीकारत नाही. अविवेकी ते जैसे तैसे मिळतील तेथे. मग अविवेकी मनुष्य हा प्रासंगिक किंवा तात्कालीन सुखाच्या मागे धावतो, लोकांचे अनुकरण करतो आणि परिणामांचा विचार करत नाही. म्हणून तो अनेकदा अशा गोष्टींमध्ये अडकतो ज्या नंतर दुःखाचे कारण बनतात. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास न करता परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा सोपा मार्ग आकर्षक वाटतो, पण विवेकी विद्यार्थी जाणतो की हे चिटिंग करणं, चिट्ट्या चपाट्या घेऊन परीक्षा देणं हा तात्पुरता फायदा आहे, पण भविष्यामध्ये याचं नुकसान मोठं आहे. संसारातील विषय सुख हे सुरुवातीला मधासारखे गोड गोड वाटतात, गुलाबी गुलाबी वाटतात, पण त्यामध्ये एकदा आसक्ती वाढली ना तर मनुष्य मनाने बांधला जातो, आसक्त होतो. विवेकी साधक सुखाचा त्याग करतच नाही, पण त्याला त्याचे योग्य स्थान समजते आणि तो सुखाचा कधीही गुलाम होत नाही, तो विवेकी. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की जे क्षणिक आणि नाशवंत आहे त्यामध्ये अडकू नको, कारण शाश्वत जे आहे ते आत्मतत्वाने त्याची ओळख करून घे. बघा ना, समर्थांनी सांगितलं कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी तिचा शेवटचा विचार काय असेल हे जाणून घ्यावं. बाह्य आकर्षणाला भूलूच नाही. तत्कालिक सुखापेक्षा शाश्वत कल्याणाचा मार्ग निवडला पाहिजे. विवेकाने घेतलेला निर्णयाचं जीवनाला योग्य दिशा देतो. जे सुरुवातीला चांगलं दिसतं
पण शेवटी विनाशकारक ठरतं. ते विवेकी मनुष्य कधी स्वीकारत नाही. अविवेकी मनुष्य मात्र बाह्य आकर्षणामुळे विचार न करता त्यामध्ये अडकून पडतो. दिसते ते सर्व सत्य नसते. परिणामाचा विचार करणारी बुद्धीच हा खरा विवेक आहे. बघा ना, भ्रतार शिष्य स्त्री गुरु हाही फटकाळ विचारू, नाना भ्रष्टकारी प्रकारू तैसीची आहे. समर्थ सांगतात की पती हा पत्नीचा गुरु होणे किंवा गुरु हा स्त्री शिष्यांच्या अत्यंत जवळच्या संबंधामध्ये येणे, अशा प्रकारचे संबंध विचारपूर्वक आणि मर्यादेने नसतील तर ते अनुचित ठरतात. अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचे अधःपतन आणि भ्रष्ट आचरण निर्माण होण्याची शक्यता असते. या उभीमध्ये समर्थ नात्यांमधील मर्यादा, पात्रता आणि विवेकाचं महत्व सांगतात की प्रत्येक नात्याची एक योग्य मर्यादा असावी. जेव्हा त्या मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा तिथं मोह येतो, आसक्ती येते आणि स्वार्थ यांचा प्रवेश होतो आणि तेव्हा त्या नात्यांमध्ये असलेली पवित्रता दूषित होऊन जाते. बघा ना, भ्रतार शिष्य स्त्री गुरु येथे समर्थ मुख्य संदेश देतात की स्त्री आणि पुरुष यांच्याविषयी दोष सांगणे नाही, तर नात्यांमधील भूमिकांचा आणि मर्यादांचा विचार करणे. गुरु शिष्य संबंधाचा गुरु शिष्यांचा संबंध हा ज्ञानाचा असावा, श्रद्धेचा असावा, साधनेचा असावा आणि आत्मोन्नतीचा असावा. त्यांच्यामध्ये वैयक्तिक आकर्षण निर्माण होणे, मोह निर्माण होणे किंवा जर स्वार्थ मिसळला तर त्या नात्याची पवित्रता, शुद्धता नष्ट होते आणि ते नातं दूषित व्हायला लागतं. हाही फटकाळ विचारू. फटकाळ विचार म्हणजे चुकीचा विचार, अविचारी आणि मर्यादा न पाळणारा विचार आहे. चांगला विचार नाही येतो. समर्थ सांगतात की अधिकाराचा गैरवापर, भावनांचा गैरफायदा आणि नात्यांच्या चुकीचा अर्थ हे सर्व विवेकाच्या अभावातून निर्माण होत असतं. नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसेची आहे. जेव्हा मनुष्य विवेक सोडतो आणि मोहाच्या आहारी जातो तेव्हा त्याच्या चरित्राचं ऱ्हास होतो, नष्ट होतं त्याचं चरित्र. विश्वास तुटतो, समाजामध्ये चुकीचा संदेश पसरला जातो आणि आध्यात्मिक प्रगती थांबली जाते. म्हणून प्रत्येक नात्यामध्ये पवित्रता आणि मर्यादा राखणे खूप गरजेचं आहे. एखादा शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे आहे ते ज्ञान देणारे आणि आदराचे नाते आहे. पण जर शिक्षकाने त्या नात्याचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला तर ते नातं दूषित होतं. तसंच कोणतेही मार्गदर्शक नाते हे विश्वास आणि मर्यादेवरतीच टिकलेले असते. साधकासाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे इंद्रिय संयम आणि मनाची शुद्धता आहे. बाह्य नात्यांमध्ये वावरताना विवेक, संयम, नम्रता, शुद्ध दृष्टी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक नात्याची मर्यादा आम्ही ओळखली पाहिजे. गुरु शिष्यांचं पवित्र नातं संबंध हे पवित्रच असले पाहिजेत. अधिकाराचा गैरवापर आपण केला नाही पाहिजे. मोह आणि आसक्तीपासून सावध राहिलं पाहिजे. चरित्र आणि विवेक हे साधनेचे आधार आहेत. नात्यांची पवित्रता टिकवण्यासाठी मर्यादा आणि विवेक अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा मोह, स्वार्थ आणि अविचार प्रवेश करतो ना नात्यांमध्ये, तेव्हा ते श्रेष्ठ संबंध सुद्धा भ्रष्ट होतात. नात्यांची मर्यादा ही नात्यांची पवित्रता जपणारी शक्ती आहे. विवेकाशिवाय कोणतेही नातं सुरक्षित नाही. बघा ना, प्रगट विवेक बोले ना, झाका तापा करी जन, मुख्य निश्चय अनुमाना अनुच निधी. समर्थांनी सांगितलं की काही लोकांना सत्य आणि योग्य अयोग्य विवेक समजत असतो, पण ते जे स्पष्टपणे बोलत नाहीत ते गोष्टी लपवतात किंवा टाळाटाळ करतात आणि लोकांना खरा निर्णय किंवा निश्चित विचारापर्यंत पोहोचूच देत नाहीत. कन्फ्युजन. विवेक असूनही त्याचा योग्य उपयोग न करणाऱ्या व्यक्तीची वृत्ती सांगितले समर्थांनी या उभीमध्ये. विवेक म्हणजे मनाला समजतंय है ना, केवळ मनात सत्य समजणं नव्हतं, मनाला सत्य समजते हो, तर योग्य वेळी योग्य गोष्ट स्पष्टपणे सांगण्याचं धारिष्ट धैर्य असणे म्हणजे विवेक आहे. प्रगट विवेक बोले ना, समर्थांनी पहिल्यांदा सांगितलं प्रगट विवेक. काही व्यक्तींना परिस्थितीचे सत्य समजत असत पण ते बोलण्याचं धारिष्ट धाडस करतच नाहीत. राहू दे म्हणतात, जाऊ दे. त्यामागे कारणं असतात. लोक काय म्हणतील याची भीती असते, नाहीतर स्वतःचा फायदा असतो.
कोणाला नाराज करण्याची भीती असते, स्वार्थी की वृत्ती असते किंवा आसक्ती असते, म्हणून ते प्रकट विवेक बोलत नाहीत. पण अशा वेळी सत्य लपवणे हा देखील विवेकाचा अभाव आहे. विवेक आहे, पण तो योग्य वेळी जर प्रकट नाही केला तर तो विवेकाचा अभावच मानला जाईल. झाकातापा खरी जना, झाकातापा केला म्हणजे काही गोष्टींचा झाकापाका केला, झाकून ठेवल्या, खरी परिस्थिती लपवून ठेवली, सत्यता टाळून ठेवली, लपवून ठेवली. असे लोक वरवरून गोड बोलतात सतत, आणि मग सत्य जे आहे, जे खरं आहे त्याला टाळतात आणि लोकांना काय करतात, चुकीच्या समजुतीमध्ये ठेवतात. त्यामुळे शेवटी काय होतं, नुकसान होतं. मुख्य निश्चय अनुमान अनुच निधी, विवेकी व्यक्तीने अत्यंत स्पष्ट केलं पाहिजे, त्याच्याकडे सगळी क्लॅरिटी असली पाहिजे, जेणेकरून योग्य निर्णय घेतला जाईल. परंतु काही लोक मुद्दाम काय करतात, विवेकी असतात बरं का, पण मुद्दाम संदिग्ध बोलतात, कन्फ्युजन, स्पष्ट मतच देतच नाहीत, ते संभ्रम निर्माण करतात. आणि यामुळे काय होतं, लोक योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतच नाही. कन्फ्युजन त्याच्याकडे असतं, तो निर्माण करतो कन्फ्युजन. असतो हुशार, त्याला सगळं कळत असतं, पण फक्त तो काय करतो, कन्फ्युजन पसरवतो, कन्फ्युजनच निर्माण होतं. एखाद्या संस्थेमध्ये चुकीचा निर्णय घेतला जातो हे एखाद्या अनुभवी व्यक्तीला कळत असतं, माहित असतं की हे सगळं चाललंय, चुकीचं चाललंय, पण ती व्यक्ती वरिष्ठांना नाराज करण्याच्या भीतीनं काहीच बोलत नाही, आणि पुढे जाऊन ती संस्था खूप मोठी नुकसान सहन करत असते. बघा, साधकाने स्वतःच्या अंतर्मनातून असेच पाहावे. कधी कधी आपल्याला आपले दोष माहीत असतात, आपण ते स्वीकारत नाही. बघा ना, अहंकार आहे हे कळतं, पण ते आपल्याला मान्य नाही करायचं. आसक्ती आहे हे समजतं, पण आपल्याला आसक्ती सोडायची नाही. स्वतःशी प्रामाणिक राहणे हाच तर खरा विवेक आहे. समर्थ सांगतात की उपदेश नेहमी स्पष्ट असावा, निर्भीड असावा. सत्य सांगताना लोकांना आवडेल का, समाज काय म्हणेल याचा विचार करावाच नाही, तर लोकांचं कल्याण कशात आहे हेच पाहावं. सत्य समजले तर योग्य वेळी स्पष्टपणे सत्य बोललं पाहिजे. भीती आणि स्वार्थामुळे विवेक लपवू नये. स्वतःच्या दोषाकडे प्रामाणिकपणे पाहावे. संभ्रम वाढवण्याऐवजी सत्याचा मार्ग दाखवावा. खरा विवेक म्हणजे सत्य ओळखणं आणि योग्य वेळी तो विवेक निर्भयपणे मांडणे, प्रकट करणे. विवेकी असूनही सत्य लपवणारा मनुष्य स्वतःचे आणि इतरांचे नुकसान करत असतो. विवेक मनामध्ये असणं पुरेसं नाहीये. विवेक मनामध्ये असणं पुरेसं नाही, तर तो विवेक योग्य वेळी आचरणामध्ये आणणं आणि वाणीमध्ये प्रकट करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हुकी सरिसा भरी भरे, विवेकी सांगता न धरे, दूरदृष्टीची पुरे, साधू नव्हे ती. समर्थ सांगतात की ज्यांच्या मनात एखादी चुकीची कल्पना किंवा अट्टहास भरलेला असतो, तो त्या विचाराने पूर्ण भरून जातो, त्याला विवेक सांगितला तरी तो विवेक स्वीकारत नाही. ज्याच्याकडे दूरदृष्टी आणि योग्य विचार करण्याची क्षमता नाही, तो खरा साधू किंवा विवेकी मनुष्य होऊ शकत नाही. या ओवीत समर्थ हट्ट, पूर्वग्रह आणि संकुचित विचार यांच्यापासून सावध राहण्याचे उपदेश करतात. मनुष्याच्या मनामध्ये जर चुकीचा विचार खोलवर रुजलेला असेल तर बाहेरून कितीही ज्ञान दिलं तरी ते सहज स्वीकारलं जात नाही. हुकी सारखे हुकी सारखे भरी भरे, हुकी म्हणजे हट्ट, हुकी म्हणजे चुकीचा आग्रह, हुकी म्हणजे मनाचा भ्रम. काही लोक एखाद्या विचाराला इतकं चिटकून बसतात हुकासारखं की सत्य समोर आलं तरी ते सत्य स्वीकारायला तयार नाहीत, स्वतःची चूक मान्य करायला तयार नाहीत, नवीन विचार ऐकायला तयार नाहीत. अशा मनाला विवेकाचं ज्ञान सहज प्रवेश करेल का, नाही करणार. विवेक सांगता न धरे, विवेक म्हणजे सत्य स्वीकारण्याची तयारी, विवेक म्हणजे योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी, विवेक म्हणजे स्वतःच्या दोषांकडे पाहण्याचं धैर्य. पण ज्याचे मन अहंकार, हट्ट आणि पूर्वग्रहाने भरलेलं आहे त्याला विवेकाचा उपदेश रुचूच शकत नाही. एखाद्या व्यक्तीला चुकीची सवय आहे हे अनेकांनी सांगितलं की तुला व्यसन आहे बाबा तंबाखूच, तरीही तो व्यक्ती म्हणतो मग काय होतंय त्याला खाल्लं तर, माझं काय चुकलं, होईल कॅन्सर तेव्हा कळेल. खरा साधू बघा, दूरदृष्टीची पुरे,
साधू नव्हे ती. खरा साधू म्हणजे केवळ बाह्य वेश धारण करणारा नव्हे, तर साधुत्वासाठी गरज कशाची आहे? दूरदृष्टीची, विवेकाची, नम्रतेची आणि सत्य स्वीकारण्याच्या वृत्तीची. आहे की नाही? ज्याला फक्त आजचा विचार दिसतो आणि भविष्यातील परिणाम समजत नाही, त्याच्याकडे साधुत्व कसलं आलंय? दूरदृष्टीच नाही, साधुत्व नाहीये त्याच्याकडे. एक व्यक्ती सतत रागारागाने, त्वेषाने, द्वेषाने बोलतो. कुटुंबातील सर्वजण त्याला सांगत असतात की एवढा रागराग ठीक नाही बाबा, नातेसंबंध तुटतील, खराब होतील. पण ती व्यक्ती स्वतःचा द्वेष स्वीकारायलाच तयार नसते. इथं समस्या रागामध्ये नाहीच आहे, विवेकाने स्वीकारण्याची तयारी नाही, हीच समस्या आहे त्याच्यामध्ये. साधनेच्या मार्गावर साधकाला दोष दिसतच नाहीत आणि ते दिसणं खूप गरजेचं आहे हो. जर साधक म्हणला ना माझ्यामध्ये काही दोषच नाहीत, मीच योग्य आहे, तर त्यानं आत्मज्ञानाचा दरवाजा बंद करून टाकलाय. आता आत्मज्ञान त्याला होणार नाही. नम्रता आणि आत्मपरीक्षणातूनच खरी प्रगती होत असते. विवेकाच्या, हे बघा, चुकीच्या विचारांना घट्ट धरू नका. सत्य ऐकण्याची आणि सत्य स्वीकारण्याची तयारी आम्ही ठेवली पाहिजे. दूरदृष्टीने जीवनाकडे पाहिलं पाहिजे. अहंकार कमी करून विवेक वाढवला पाहिजे आणि बाह्य रूपापेक्षा अंतःकरणाची शुद्धता जास्त महत्वाची असते. समर्थांनी सांगितलं का हट्ट आणि पूर्वग्रहाने भरलेले मन विवेक सहज स्वीकारू शकत नाही. बघा ना, दूरदृष्टी, नम्रता आणि सत्य स्वीकारण्याची वृत्ती असणारा मनुष्य खऱ्या अर्थाने साधुत्वाकडे जात असतो. जिथे अहंकाराचा हट्ट संपतो ना, तिथूनच विवेकाचा प्रकाश सुरू होतो. बघा, कोणास काहीच न मागावे, भगवत जन वाढवावे, विवेक बळे जन लाभावे भजनाकडे. समर्थ सांगतात की कोणाकडून कोणतीही अपेक्षा किंवा मागणी करू नये. स्वतःच भगवंताचे भजन वाढवावे आणि आपल्या विवेक, आचरण आणि प्रेम मार्गदर्शनाने इतर लोकांनाही भगवंताच्या भक्तीच्या मार्गाकडे प्रेरित करावे. या ओवीमध्ये समर्थ निस्पृहता, भक्ती आणि लोककल्याणाचा मार्ग सांगतात. परमार्थी मनुष्याचे जीवन हे स्वतःच्या स्वार्थासाठी नसते. तो भगवंताच्या स्मरणात राहतो आणि आपल्या जीवनातून इतरांना प्रेरणा देतो. कोणास काहीच न मागावे. समर्थ इथे अपेक्षारहित जीवनाचा संदेश देत आहेत. ते मागणे म्हणजे केवळ वस्तूची मागणी नाही दाखवली हो, तर मागणे म्हणजे मान मिळावा हे मागणं, कौतुक व्हावं हे मागणं, लोकांनी आपलं ऐकावं हे मागणं, आपल्याला महत्व द्यावं हे मागणं. आणि अशा चुकीच्या अपेक्षांनी मनाला काय केलं? बांधून ठेवलं, बंधनं घातली, बांधले घट्ट. निस्पृह साधक आपले समाधान बाहेरच्या लोकांमध्ये शोधत नाही, त्याचे समाधान भगवंतांच्या स्मरणामध्येच असतं. बघा ना, भगवत जन वाढवावे. मनुष्याने आपली शक्ती, आपला वेळ, आपली बुद्धी यांचा उपयोग भगवंताच्या चिंतनासाठीच करावा. भगवत जन म्हणजे केवळ नाम घेणे नाही, तर मनामध्ये ईश्वराचे नामस्मरण ठेवणे, सदाचाराने जगणे आणि प्रत्येक कर्म भगवंतालाच अर्पण करणे. बघा, भक्ती वाढली की मनातील चिंता, अहंकार, लोभ, अस्थिरता हे सगळं कमी किंवा नष्टच होऊन जातं. विवेके बळे जन लावावे भजनाकडे. समर्थ सांगतात की लोकांना भक्तीकडे आणण्यासाठी जबरदस्ती करू नये, विवेकाचं बळ लावावं. नाहीतर उगाच हाताला पायाला धरून ओढत आणले असलं होईल. बळ, जोर जबरदस्ती नाही करायची, विवेकाचं बळाने आणायचं. म्हणजे कसं? स्वतःचे उत्तम आचरण, लोक येतील भक्तीकडे तुमचं उत्तम आचरण असेल. स्वतःचे योग्य विचार, लोक येतील ते योग्य विचार ऐकून तुमच्याकडे. स्वतःचा प्रेमळ संवाद, लोक म्हणतील ह्या संवाद कुठे शिकायला मिळतो, मी येतो तिकडं. ज्ञानाचा प्रकाश, तुमच्याकडे एवढं अखंड तेजस्वी ज्ञान पाहिजे की लोक तुम्हाला पाहून भक्तीकडे वळाली पाहिजेत. ज्याचे जीवन भक्तिमय आणि शुद्ध असते त्याला पाहून इतरांना प्रेरणाही मिळतेच मिळते. एखादी व्यक्ती सतत देवाचं नाव या, देवाचं नाव या, देवाचं नाव घ्या असं सांगते, पण स्वतःच्या जीवनामध्ये ती किरकिर करत असते, रडरड करत असते, रागराग करत असते, चिडचिड करत असते, लोभ, अहंकार भरपूर, तर मग त्याचा प्रभाव कमी होत जातो. पण एखादा मनुष्य शांत आहे, प्रेमळ आहे, निस्वार्थ आहे आणि भक्तिमय जीवन जगतो, तर त्याच्याकडून इतरांना आपोआप प्रेरणा मिळते. बघा ना, साधकासाठी संदेश समर्थांनी दिला की लोकांकडून अपेक्षा करूच नाही किंवा कमी कराव्यात. भगवंताचे नामस्मरण हे मनामध्ये वाढवलं पाहिजे आणि स्वतःच्या आचरणाने
भक्तीचा आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रेमाने आणि विवेकाने इतरांना चांगल्या मार्गावरती येण्यासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे. परमार्थी मनुष्याने कोणाकडून अपेक्षा ठेवू नये. स्वतःची भक्ती दृढ करावी आणि आपल्या विवेकपूर्व आचरणाने इतरांना भगवंताच्या भक्तीच्या मार्गावरती आणलं पाहिजे. स्वतःचे जीवन भक्तिमय झालं की इतरांना उपदेश करण्याची गरज भासतच नाही. स्वतःचं जीवनच संदेश बनत असते. बघा, परांतर रक्षयाची कामे बहुत कठीण विवेक कर्मे, स्वेच्छेने स्वधर्म लोक राहाटी. समर्थांनी सांगितलं की इतरांचे संरक्षण करणे, लोकांचे हित सांभाळणे हे अत्यंत कठीण आहे. त्यासाठी विवेकाचं संरक्षणदारी कवच धारण करावं लागतं. स्वतःच्या इच्छेने, आपल्या कर्तव्य धर्माने आणि योग्य आचरणाने समाजाची व्यवस्था, लोककल्याण हे साधलं पाहिजे. या उभीमध्ये समर्थ लोककल्याणाची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विवेकाचं महत्व सांगतात. परमार्थी मनुष्य केवळ स्वतःच्या मुक्तीचा विचार करत नाही, तर तो समाजाच्या कल्याणाची सुद्धा काळजी करतो. पण इतरांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांचे रक्षण करणं हे वाटतं तितकं सोपं कार्य नाही. परांतर रक्षणाची कामे, परांतर रक्षण म्हणजे इतरांचं रक्षण हो. पर म्हणजे दुसऱ्या. समाजाला योग्य मार्ग दाखवणे म्हणजे परांतर रक्षण. लोकांना चुकीच्या मार्गापासून, चुकीच्या सवयीपासून, चुकीच्या व्यसनापासून वाचवणे म्हणजे परांतर रक्षण. दुर्बलांना आधार देणे म्हणजे परांतर रक्षण. परंतु दुसऱ्याचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करताना स्वतःची बुद्धी शुद्ध आणि स्थिर असणं अत्यंत गरजेचं आहे. बहुत कठीण विवेक कर्मे. समर्थ याला विवेकाचं कवच असं म्हणतो. जसं काय पाहिजे, युद्धामध्ये सैनिकाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कवच गरजेचं असतं, तसंच समाज कार्य करताना मनुष्याला विवेकाचं संरक्षण कवच घातलंच पाहिजे. कारण लोकांचे व्यवहार करत असताना अनेक अडचणी येतात. कोण योग्य कोण अयोग्य हे ओळखणं है ना. कुठे कठोर व्हावं, कुठे नम्र व्हावं, कुठे प्रेमाने वागावं हे समजलं पाहिजे. स्वार्थ आणि परमार्थ यातला फरक समजला पाहिजे आणि यासाठी विवेकाचं कवच पाहिजे. स्वेच्छेने स्वधर्मे. स्वधर्म म्हणजे केवळ स्वतःची जात किंवा स्वतःचं बाह्य कर्म नाही हो, तर आपल्या जीवनातील योग्य कर्तव्य म्हणजे स्वधर्म. आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजे स्वधर्म. समाज हितासाठी अखंड कार्य करणे म्हणजे स्वधर्म. आपलं कर्तव्य ईश्वर अर्पण करणे आणि त्याच भावनेने कार्य करत राहणे म्हणजे स्वधर्म. आणि स्वतःच्या कर्तव्यापासून पळून न जाणे म्हणजे सुद्धा स्वधर्मच आहे. लोकराहाटी. लोकराहाटी म्हणजे समाजाची चालणारी व्यवस्था. समर्थ सांगतात की समाज टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडली पाहिजे. एक व्यक्ती सुधारली तर अख्खं कुटुंब सुधारतं, आणि अख्खं कुटुंब सुधारलं तर अख्खं गाव सुधारतं, आणि अख्खं गाव सुधारलं तर अख्खा समाज सुधारतो. एक पालक मुलाचे संगोपन करताना त्याचं संरक्षण करतो की नाही, पण केवळ प्रेम पुरेसं नाहीये, तर त्याला योग्य वेळी शिस्त, योग्य अयोग्याची जाणीव करून देणं आणि दूरदृष्टी ठेवणं हे आवश्यक आहे. अति लाड किंवा अति कठोरता दोन्हीही हानिकारक ठरू शकतं. तिथे विवेकाची अत्यंत गरज असते. श्रीकृष्णांनी समाज रक्षणासाठी अनेक भूमिका निभावल्या. त्यांनी प्रेम, नाती, कर्तव्य आणि विवेक यांच्या आधारावर धर्माचे संरक्षणच केले. इतरांना मार्गदर्शन करण्यापूर्वी स्वतः विवेकी बनलं पाहिजे. लोकांचे हित करताना भावनेपेक्षा बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे आणि समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण केली पाहिजे. लोकांचे हित आणि लोकांचं रक्षण करणे हे महान आहे, पण कठीण आहे. कठीण कार्य आहे. महान कार्य आहेच, मोठं कार्य आहे ते, पण कठीण कार्य आहे. ते करण्यासाठी विवेकाचं कवच, स्वधर्माचे पालन आणि निस्वार्थ वृत्तीची गरज आहे. विवेकाच्या आधाराने आपलं कर्तव्यच समाजाचे खरे रक्षण करत असतं. बघा, गुरु आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मिळविला, नीच येतीनी नासला समुदाव. समर्थ सांगतात की अविचारी संगती आणि अयोग्य नेतृत्वामुळे समाजाची अधोगती कशी होते.
या ओवीतून सांगितलं. जर एखाद्या समूहाने आपल्या मूलभूत तत्वांचा, संस्कारांचा आणि योग्य विवेकाचा त्याग करून चुकीच्या मार्गदर्शनाचा स्वीकार केला तर त्या समूहाचं नुकसान होतं. या ओवीचा मुख्य संदेश जातीभेद निर्माण करणं नसून विवेकशून्य स्वीकारामुळे होणारे नुकसान काय आहे ते सांगणं आहे. बघा, समर्थांच्या काळामध्ये समाजामध्ये अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय उलथापालथी होत होत्या आणि त्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवरती समर्थ सांगतात की गुरु, मार्गदर्शक किंवा नेता निवडताना विवेक किती गरजेचा आहे. केवळ बाह्य ओळख, आकर्षण आणि अंधानुकरणामुळे चुकीचा मार्ग स्वीकारूच नाही. आपण तुरुक गुरु केला. गुरु म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारा व्यक्ती म्हणजे गुरु. समर्थ सांगतात की कोणालाही गुरु मानण्यापूर्वी त्याचे ज्ञान, त्याचे आचरण, त्याची तत्वनिष्ठा, त्याची जीवनदृष्टी यांचा विचार केला पाहिजे की नाही. गुरु निवडणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. शिष्य चांभार मिळविला या ओळीचा अर्थ त्या तत्कालीन काळातील सामाजिक संदर्भातून जाणून घ्यावा लागेल. समर्थांचा उद्देश कोणत्याही जातीचा अपमान करणं नसून विचार न करता केलेल्या अनुकरणामुळे समूहाची दिशा बिघडू शकते, दशा बिघडू शकते. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर मनुष्याचं खरं श्रेष्ठत्व हे जन्मावर नसून त्याच्या गुणांवरून श्रेष्ठत्व समजतं. आचरणावरून, वर्तनावरून, ज्ञानावरून, भक्तीवरून त्याचं ते श्रेष्ठत्व समजत असतं. बरोबर आहे का? नीच यातीने नासला समुदाव. यामध्ये नीच हा शब्द नीच विचार, नीच आचरण आणि अधोगती करणाऱ्या प्रवृत्ती त्या सगळ्या नीच या अर्थाने समजून घ्याव्यात. ज्या समाजामध्ये विवेकाचा अभाव आहे, चुकीचं नेतृत्व आहे, अंधानुकरण आहे आणि सदाचाराचा अभाव आहे, यांचा प्रवेश होतो ना, तिथं समाजाची हानीच होते. बघा ना, प्रत्येक साधकाने आपल्या मनातील गुरु कोण आहे हे तपासावे. आपले जीवन कोणत्या विचारांच्या प्रभावाखाली चाललेलं आहे. जर मनाला लोभ, क्रोध, अहंकार, विषय वासना, स्वार्थ हेच मार्गदर्शन करत असतील तर त्याच्या मनामध्ये अधोगतीच होणार आहे. पण जर विवेक, ज्ञान आणि भगवंताचे स्मरण हे मार्गदर्शक असतील तर त्याचे जीवन हे उन्नत, प्रगतच होणार आहे. एखादा तरुण आहे ना, तो चुकीच्या मित्रांच्या संगतीमध्ये राहून वाईट सवयी स्वीकारतो. सुरुवातीला त्यालाच ते सगळं गोड गोड वाटतं, आकर्षक वाटतं, गुलाबी गुलाबी वाटतं, पण पुढे जाऊन त्याचं जीवन बिघडून जातं. म्हणून संगती आणि मार्गदर्शक निवडताना विवेक खूप गरजेचा आहे. गुरु किंवा मार्गदर्शक निवडताना विचार हा केलाच पाहिजे, अंधानुकरण केलं नाही पाहिजे. व्यक्तीपेक्षा गुण किंवा त्या व्यक्तीचं आचरण आपण पाहिलं पाहिजे. चांगल्या संगतीने जीवन उन्नत होतं आणि चुकीच्या संगतीने जीवनामध्ये अधपतन, अधोगती होतेच होते. जीवनाला दिशा देणारा है ना, जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवणारा विवेक खूप गरजेचा आहे. चुकीचं नेतृत्व आणि अयोग्य संगतीमुळे काय होतं, व्यक्ती आणि समाजाची अधोगती होते. म्हणून ज्ञान आणि सदाचार आणि विवेक यांना महत्व दिलं पाहिजे. गुरु आणि संगती जीवनाची दिशा ठरवतात, म्हणून त्यांची निवड आपण विवेकाने केली पाहिजे. बघा पुढची ओवी. ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी. समर्थ सांगतात की या जगामध्ये ज्ञानी आहेत, वेद वेदांत जाणणाऱ्या विद्वानांचा संग करावा, भक्तांचा आदर करावा आणि संतांचा शोध घेऊन त्यांचा सहवास तुम्ही आम्ही प्राप्त करावा. मनुष्याच्या जीवनावरती संगतीचा खूप मोठा परिणाम आहे. म्हणून समर्थ सत्संगाचे महत्व सांगतात. ज्या लोकांच्या सहवासामध्ये आपण राहतो ना, तसेच आपले विचार आणि आचरण बनत जाते. म्हणून समर्थ सांगतात की जीवन उन्नत करणाऱ्या व्यक्तीचा संघ आपण धरला पाहिजे. ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या. ब्राह्मण म्हणजे केवळ जन्माने ब्राह्मण नाही तर ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करणारा तो ब्राह्मण, ज्ञान मार्गावरती चालणारा विद्वान आहे तो ब्राह्मण, असा व्यापक अर्थ आहे. अशा ज्ञानी व्यक्तींच्या सहवासातून आपल्याला शास्त्रज्ञान मिळते, विचारशक्ती निर्माण होते, विवेक जागृत होतो आणि जीवनाचा योग्य अर्थ समजतो. ज्ञानाचा संघ मनुष्याच्या बुद्धीला शुद्ध करत असतो. भक्त मंडळ्या मानाव्या. भक्त म्हणजे केवळ पूजा करणारे नव्हे तर भगवंतावरती प्रेम ठेवून सदाचाराने जीवन जगणारा तो भक्त मंडळ्या.
भक्तांच्या संगतीने मन नम्र होते, श्रद्धा वाढते, नामस्मरणाची प्रेरणा मिळते, अहंकार कमी होतो आणि भक्तीमुळे जीवनामध्ये समाधान येते, प्रेम येते. बघा, संत मंडळ्या शोधाव्या. संत म्हणजे आत्मसत्याचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे अशा मंडळी, जे इतरांना योग्य मार्ग दाखवतात ते संत. संत संघाचे महत्व समर्थांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. संतांच्या सहवासाने अज्ञान दूर होते, विवेक जागृत होतो, साधनेला योग्य दिशा मिळते, आत्मज्ञानाचा मार्ग स्पष्ट होतो. एक विद्यार्थी हुशार आणि मेहनतीने एक विद्यार्थी काय करतो, हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या संगतीमध्ये जर राहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यासाची प्रेरणा निर्माण होते. त्याचप्रमाणे साधकाने ज्ञानी, भक्त आणि संतांच्या संगतीमध्ये राहिले त्याचे मन उच्च विचारांकडे वळते होते. बघा ना, समर्थांनी संदेश दिलाय, चांगली संगत शोधा, ज्ञानी व्यक्तीकडून ज्ञान घ्या, भक्तांच्या सहवासातून श्रद्धा वाढवा आणि संतांच्या मार्गदर्शनातून साधना दृढ करा. संगती बदलली की जीवनाची दिशा सुद्धा बदलत जाते. जीवन उन्नत करण्यासाठी ज्ञानी, भक्त आणि संत यांचा संघ हा केलाच पाहिजे. ज्ञानाने बुद्धी शुद्ध होते, भक्तीने मन निर्मळ होतं आणि संत संघाने आत्मज्ञानाचा मार्ग प्राप्त होतो. संत संघ, सत्संग हा जीवनातील सर्वात मोठा परिवर्तनाचा मार्ग त्या ठिकाणी निर्माण करत असतो. बघा, उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. बघा ना, समर्थांनी काय सांगितलं की जीवनामध्ये जे श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, भव्य आहे, कल्याणकारी आहे त्याचाच स्वीकार करावा. जे दुर्बल आहे, निकृष्ट आहे, उत्साहहीन आहे, अधोगतीकडे, अधपतनाकडे घेऊन जाणार आहे ते पूर्णपणे सोडून द्यावं. निस्पृह वृत्तीने, स्वार्थ रहित भावनेने असं जीवन जगावं की जगामध्ये आपली कीर्ती चांगल्या गुणांमुळे पसरली पाहिजे. या उभीमध्ये समर्थ आपल्याला उच्च ध्येय, गुणवत्तापूर्वक जीवन आणि निस्पृहतेचं महत्व सांगतात. मनुष्याने जीवनामध्ये कोणती गोष्ट स्वीकारावी आणि कोणती गोष्ट टाळावी यासाठी विवेक गरजेचा आहे. उत्कट भव्यतेची घ्यावे. उत्कट म्हणजे श्रेष्ठ, उत्कृष्ट, परिपूर्ण है ना. साधकाने जीवनामध्ये उत्तम विचार, श्रेष्ठ गुण, उच्च ध्येय, चांगली संगती, भक्ती आणि ज्ञान यांचा स्वीकार करावा. अर्धवट प्रयत्न, कमी दर्जाचा विचार आणि क्षुल्लक ध्येय यामध्ये जीवन वाया घालवू नये. समर्थांचा संदेश आहे, ध्येय मोठे ठेवा आणि प्रयत्नही मोठेच करा ना. मग मळमळीत अवघेचे टाकावे. मळमळीत म्हणजे कसं हो, जन मळमळ होते, दुर्बल, निष्क्रिय, उत्साहहीन, अधोगती करणारे, अधपतन करणारे अशा गोष्टींचा त्याग करावा. जसं की आळस, नकारात्मक विचार, वाईट संगती, अहंकार, स्वार्थी वृत्ती या गोष्टी मनाला खाली खेचत असतात, अधोपतन करत असतात. त्या गोष्टी सोडल्याशिवाय उन्नती होत नाही, प्रगती होत नाही. निस्पृहपणे विख्यात व्हावे. समर्थ इथे अत्यंत सुंदर संदेश देतात की कीर्ती मिळवावी पण स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी नाही, तर उत्तम गुण आणि निस्वार्थ कार्यामुळे सिद्धी मिळवावी. निस्पृह मनुष्य मनाची अपेक्षा, मानाची, सन्मानाची अपेक्षा करत नाही, फळाची अपेक्षा ठेवत नाही. कर्तव्य भावनेने तो अखंड कार्य करत राहतो. अशा व्यक्तीची कीर्ती आपोआप विस्तारित होते, पसरते. एक विद्यार्थी जर फक्त परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी अभ्यास करतो तर त्याचे ध्येय हे मर्यादित राहते. पण ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने उत्कट इच्छेने जर त्यांनी अभ्यास केला तर त्याची गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व दोन्ही विकसित होतं. साधकाने केवळ बाह्य दिखावा, चमत्कार किंवा प्रसिद्धी याच्या मागे जाऊ नये. त्याने शुद्ध भक्ती, आत्मचिंतन, सदाचार, नामस्मरण यांचा स्वीकार करावा. समर्थांनी स्वतःचे जीवन वैयक्तिक सुखासाठी घातलंच नाही, तर त्यांनी अखंड धर्म, समाज जागृती आणि लोककल्याणासाठी त्यांचे जीवन अर्पण केलं. त्यामुळे त्यांची कीर्ती त्यांच्या निस्पृह कार्यामुळे सर्वत्र पसरलेली आहे. बरोबर आहे का? बघा, जीवनामध्ये
श्रेष्ठ गोष्टींचीच आपण निवड केली पाहिजे. निकृष्ट गोष्टी आणि निकृष्ट विचारांचा त्यागच केला पाहिजे. मोठे ध्येय ठेवलं पाहिजे आणि कार्य करताना स्वार्थ आणि अहंकार सोडला पाहिजे. गुणांमध्ये मिळालेली कीर्तीच खरी कीर्ती आहे. विवेकाने जीवनातील श्रेष्ठ गोष्टी स्वीकाराव्यात आणि अधोगती करणाऱ्या गोष्टींचा त्याग करावा. निस्पृह भावनेने उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तीची कीर्ती जगभर पसरत असते. श्रेष्ठ विचार स्वीकारा, निकृष्ट वृत्ती सोडा आणि निस्वार्थ कर्माने जीवन महान करा, हाच या ओवीचा संदेश आहे.